संविधान जर लोकशाहीत यशस्वी व्हायचं असेल तर पुन्हा प्रबुद्ध भारत होणं गरजेचं आहे, पुन्हा बौद्ध भारत होणं गरजेचं आहे. कलम 13 लई खटकतंय. संविधानातलं काय खटकतं सगळ्यात जास्त? कलम 13. कारण त्या कलमानुसार एका वाक्यातले 1950 पूर्वीचे जे कायदे आहे होते, जे मनुस्मृतीचे कायदे, जर ब्राह्मणी वर्चस्वाला अनुकूल असणारे जे कायदे होते ते 1950 पूर्वीचे सर्व कायदे हे नष्ट होतील, हे कलम 13 सांग. सर्वांना नमोबुद्धाय, जय भीम, जय संविधान. संविधानाच्या प्रती संविधान दिनाच्या निमित्तानं लोकशाही आणि संविधानाच्या बद्दलची जनजागृती व्हावी आणि संविधानाच्या प्रती लोकजागृती करणं हे खरं राष्ट्रीय काम आहे, राष्ट्रकार्य आहे, देशकार्य आहे. आणि यासाठीच मी आपल्या समोर भारतीय संविधान आणि संविधानासमोरील आव्हाने हा विषय घेऊन आपल्या समोर आलो आहे. तर पहिला मुद्दा या ठिकाणी मी मांडेल की भारताच्या संविधानासमोरील आव्हान काय असेल, काय आहे. तर ब्राह्मणवाद, मनुवाद हा या देशाचा आतंकवाद आहे आणि ब्राह्मणवाद या देशातील भारतीय संविधानासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही ह्या भारतीय संविधानाच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. या ब्राह्मणशाहीने, या भांडवलशाहीने धर्माच्या नावाखाली, नफ्याच्या नावाखाली, बिझनेसच्या नावाखाली, उद्योगाच्या नावाखाली ज्या या देशामध्ये अडथळे निर्माण केले आहे, संविधान विरोधी वर्तन केलं आहे, ते ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीनं निर्माण केलेली अडथळे ही या देशासमोरचं, संविधानाच्या समोरचं आव्हान आहे. दुसरं असं आहे की संविधान विरोधी लोक, संविधान राबवणारे, संविधान विरोधी लोकांच्या हाती सत्ता या देशाची गेल्या असल्यामुळं संविधानाचे यशस्वी परिणाम निघू शकले नाही. म्हणजे या देशातील 73 वर्षांमध्ये जे राज्य सरकार आणि केंद्र सरकारामध्ये जे शासनकर्ती जमात म्हणून पुढे आले, म्हणून सरकारचा नालायकपणा, मनोवादी शासनकर्त्याची बदमाशी, ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीचा पुरस्कार करणाऱ्या मनोवादी शासनकर्त्याची, सत्ताधाऱ्यांची बौद्धिक बदमाशी आणि नालायकपणा हा भारतीय संविधानाच्या समोरचं आव्हान आहे. कारण संविधानाच्या विरोधातले लोक संविधान निर्माण झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी संविधानाची अक्कल असणारी, संविधानाबद्दल निष्ठा असणारी, संविधानाच्या प्रती प्रामाणिकपणा असणारा, म्हणजेच या देशाप्रती प्रामाणिकपणा असणाऱ्या लोकांचे शासनकर्ती जमात असे असायला पाहिजे होते, तर संविधान यशस्वी झाले असते. आणि गेल्या 73 वर्षामध्ये भारताच्या संविधानाचं योग्य अंमलबजावणी झाली असती तर भारत हा महासत्ता बनून हिमालयाच्या शिखरावरून जगाला आव्हान ठरला असता. संविधानाची योग्य अंमलबजावणीमध्येच भारत हा महासत्ता बनू शकतो. पण गेल्या सत्ताधाऱ्यांनी संविधानाबद्दल बदमाशी केली. संविधानाच्या नावाखाली, लोकशाहीच्या नावाखाली या देशातील मनोवादी लोक आणि भांडवलशाहीची हुकुमशाही राजकर्ते बनले. आणि भांडवलशाहीचे हुकुमशाही, ब्राह्मणशाहीची हुकुमशाही, मनोवाद्याची हुकुमशाही, सत्ताधाऱ्यांची हुकुमशाही हे संविधान कधीच राबवू शकणार नाही. आणि म्हणून या देशामध्ये संविधानाच्या विरोधातले लोक सत्तेवरती आले, त्याच्यामुळं संविधान यशस्वी होऊ शकले नाही. जर संविधान, भारताचं संविधान, आपण म्हणतो भारताच्या संविधान, या संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी, संविधानाचं जे मूल्य आहे त्याचं अनुपालन करण्यासाठी आणि त्या जनतेमध्ये संविधानाबद्दलचं एक जनजागृती निर्माण होण्यासाठी या शासनकर्त्यांनी गेल्या 73 वर्षामध्ये कोणताही प्रयत्न केला नाही. बघा, आपण संविधान दिन कधी साजरा झाला? संविधानाच्या प्रती असणारी सरकार
शासनाची 26 नोव्हेंबर 1949 ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला भारतीय संविधान अर्पण केलं आणि 26 जानेवारी 1950 पासून प्रजासत्ताक भारत संविधानानुसार त्याची अंमलबजावणी सुरू झाली. मग संविधान 26 नोव्हेंबर आपण संविधान दिन साजरा करतोय. मग 26 नोव्हेंबर 1950 पासून संविधान दिन साजरा व्हायला पाहिजे होता, बरोबर आहे. या देशातील सरकार जर संविधानाशी प्रामाणिकपणे असते आणि संविधानाप्रती लोक जर शहाणे असते, लोक जागृत असते, तर 26 नोव्हेंबर 1949 ला या देशाला संविधान अर्पण केल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून म्हणजे 26 नोव्हेंबर 1950 पासून प्रजासत्ताक भारताची अंमलबजावणी सुरू झाली, संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. आणि तेव्हा म्हणजे कमीत कमी 26 नोव्हेंबर 1951 पासून तर संविधान दिन साजरा व्हायला पाहिजे होता. परंतु तो संविधान दिन साजरा झाला नाही. साजरा करणार म्हणजे इथं 2008 पासून संविधान दिन या देशामध्ये साजरा झाला, इतके वर्ष लागले. याचाच अर्थ या देशातील मनवादी शासनकर्त्याला संविधानाच्या बद्दल किती अकस आहे हे यातून लक्षात येतं. म्हणून संविधानाप्रती लोक जागृती होणं गरजेचं आहे. संविधानानं निर्माण केलेल्या संविधानानं या देशाला मताचा अधिकार दिला, मत टाकण्याचा अधिकार दिला, मत देण्याचा अधिकार दिला, मताचा अधिकार दिला, आमदार खासदार बनवण्याचा अधिकार दिला, राजा बनवण्याची ताकद दिली. मताची मत या देशातील माणसाला भारतीय संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानानं दिलेली मताची ताकद या देशातील माणसाची इज्जत आहे, सन्मान आहे. मताचा अधिकार मिळाला पण लोकांच्या मतात परिवर्तन नाही झालं. संविधानानं दिलेल्या मताचा अधिकार मिळाला पण त्या लोकांचा मताचा अधिकार मिळालेल्या लोकांच्या मतामध्ये मात्र संविधानाप्रती मत तयार झालं नाही. मत द्यायला शिकले लोक मत देऊ लागले पण स्वतःच मत बनवू शकले नाही. हे संविधानाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. मत देणं आणि स्वतःच मत निर्माण करणं या वेगळ्या गोष्टी आहेत. आम्हाला मताचा अधिकार मिळाला पण आम्ही गेल्या 73 वर्षामध्ये स्वतःच मत बनवू शकलो नाही. संविधानाच्या प्रती असणारी अनास्था यातून दिसून येते. म्हणून लोक संविधानाप्रती, लोकशाही प्रती लोकांचं मत निर्माण करणं, लोकांचं मतामध्ये परिवर्तन करणं, लोकांना संविधानाप्रती शहाणं करणं, जागृत करणं हे खरं राष्ट्रीय कार्य आहे. आणि लोक संविधानाप्रती जाग झाल्याशिवाय, संविधानाप्रती लोकांच्या मतात परिवर्तन झाल्याशिवाय ते लोक योग्य सरकार निर्माण करणार नाही, योग्य माणसाला निवडून देणार नाही, आपले योग्य प्रतिनिधित्व निवडून देणार नाही, आपल्या लोक योग्य पक्षाला निवडून देणार नाही. संविधानवादी पक्षांना मत देण्याकरता संविधानाची योग्य अंमलबजावणी करायची असेल तर लोकांना नुसती मतं देऊन नाही चालत, तर लोकांच्या मतात परिवर्तन करणं गरजेचं आहे. कशाला मतं द्यायची हेच फिक्स्ड आहे. लोकांच्या मतात जर परिवर्तन केलं तर लोकांनी आश्वासनावर मतं दिली नसती, लोकांना जाती धर्मांधाचे आव्हान केल्यानंतर मतं दिली नसती, धर्मावरती मतं दिली नसती, जातीवरती मतं दिली नसती, पैशावरती मतं दिली नसती, दारूची बाटली आणि मटणाची ताटली याच्यावर लोकांनी मतं दिली नसती, तर भारताच्या राष्ट्रीय धोरणावरती बघून लोकांनी मतं दिली असती. जे भारतामध्ये आणि जगामध्ये जेव्हा निवडणुका होतात तेव्हा तेथील मतदार मत नुसते देत नाही पण त्यांच्या स्वतःच्या विचारात आणि मतात त्यांनी बदल केलाय, सकारात्मक त्यांनी बदल केलाय, सकारात्मक विचार तयार केलाय, सकारात्मक बदल केलाय. त्यामुळे तिथला सत्ताधीश तिथल्या निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली नाही, तिथल्या निवडणुकीमध्ये आश्वासनावर मतं मागितली नाही, कारण लोक शहाणे आहेत. तर देशाच्या राष्ट्रीय धोरणावरती बघून लोक मतदान करतात. हा फरक आहे. जगामध्ये सगळ्यात महान आणि मानवतावादी संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलं. सगळ्यात मोठं संविधान जर कोणतं असेल तर ते भारतीय संविधान आहे. मानवतावादी संविधान कोणतं असेल तर ते भारतीय संविधान आहे. परंतु या संविधानाप्रती लोकांमध्ये जनजागृती करायला आम्ही कमी पडलो. म्हणून नालायक लोक सत्तेमध्ये आले, मनवादी सरकार सत्तेवरती आले आणि संविधानाची योग्य अंमलबजावणी झाली नाही. तेथील विदेशामध्ये राष्ट्रीय धोरणावरती मतदान केलं जातं आणि आमच्याकडं आश्वासन प्रत्येक पक्षाकडून आश्वासन दिलं जातं.
या देशातील जे पक्ष आहेत, धर्मनिरपेक्ष म्हणणारे सुद्धा आणि धर्मवादी जे पक्ष आहे, जे प्रस्थापित पक्ष आहेत, त्याच्या एकाही पक्षाकडे राष्ट्रीय धोरण नाही. मग ते काँग्रेस असो, भाजप असो, राष्ट्रवादी तर काय राष्ट्रीय पक्ष असण्याचा प्रश्नच येत नाही. जे जे स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणतात त्यांच्याकडे एकाही पक्षाकडे संविधानाच्या बद्दलचं राष्ट्रीय धोरण, लोकशाहीच्या बद्दलचं धोरण एकाही पक्षानं. हे लोक आश्वासनं देतात, पायाभूत सुविधावर आश्वासनं देऊन लोक मत मागतात, जातीमध्ये तेढ निर्माण करून मत मागतात, धार्मिक वैरभाव निर्माण करून मत मागतात, प्रलोभन लावून मत मागतात आणि लोकांना पैसे वाटून मत मागतात. राष्ट्रीय धोरणावरती मत मागितली जात नाही. हे संविधानाचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. माणूस हा संविधानाचा केंद्रबिंदू आहे. माणूस हा संविधानाचा केंद्रबिंदू आहे. या देशातील शेवटचा माणसाचं परिवर्तन करणं, शेवटच्या स्तरातील उपेक्षित माणसाला राष्ट्राच्या मुख्य प्रभावामध्ये आणणं हे संविधानाचं प्रयोजन आहे, हे संविधानाचं उद्दिष्ट आहे. याच्याबद्दलचं धोरण सरकारनं नाही. म्हणून संविधानानं दिलेले हक्क सुद्धा या देशातील उपेक्षित बहुजनाला भीक म्हणून मागावे लागतात, रस्त्यावरती आंदोलन करावे लागतात. म्हणजे आपल्या घटनात्मक हक्कासाठी भीक मागावं लागते, आंदोलन करावं लागते. हे जे आहे, लोक संविधानाला, कोणाचं संविधान आहे, काय आहे संविधान, त्या संविधानाप्रती माझी जबाबदारी काय, माझ्या हक्कासाठी संविधानात माझा हक्क आम्ही शोधतोय. देशातील प्रत्येक जण घटनेने अधिकार, घटनेचा बोलबाला करतोय, घटनेने मला अधिकार. प्रत्येक जणच राजकीय पुढारी असू द्या, नेता असू द्या, कार्यकर्ते असू द्या, सर्वसामान्य मानव, मला भारतीय घटनेने अधिकार दिलाय हे कळलंय. पण त्या घटनेप्रती असणारं कर्तव्य काय? हक्काप्रती माणूस जागा झाला, पण कर्तव्याला विसरला. कर्तव्य काय हेच आपल्याला समजलं नाही. म्हणून ज्या देशामध्ये मत विकत घेतली जातात त्या देशातील संविधानाची अंमलबजावणी कशी होईल? जात आणि धर्म ही संविधानाच्या तत्वज्ञानाच्या विसंगत गोष्टी आहेत. त्या जाती धर्मावरती मत मागलं जातं तर लोकशाही यशस्वी कशी होईल? संविधान यशस्वी कसं होईल? आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये म्हटलं होतं, संविधान कितीही चांगलं असेल, संविधान जर कितीही चांगलं असेल पण ते राबवणारे लोक जर चुकीचे असतील, तर नालायक असतील, तर संविधान ते राबवणार नाही, संविधान सुद्धा अपयश ठरेल. आणि या संविधान स्थापन झाल्यापासून चुकीच्या आणि नालायक लोकांच्या हाती आलं. माकडाच्या हातीची कोलीत म्हणतो ना आपण, माकडाच्या हाती कोलीत दिलं, त्याला एक गलासभर दारू पाजली, काय करील माकड? सगळ्या सत्यानाश करील ना. म्हणून माकडाच्या हाती कोलीत दिल्यानंतर काय अवस्था होती, तसं संविधान विरोधी लोकांच्या हातात हे संविधान गेल्यामुळं या देशामध्ये लोकशाही यशस्वी होऊ शकली नाही. शेवटच्या माणसाला सन्मान मिळू शकला नाही. उपेक्षित माणूस समाजाच्या मुख्य प्रभावात आली नाहीत. म्हणजे संविधान कितीही चांगलं असलं, मला एक सांगा, गाडी चांगली आहे हो, गाडी कोणतीही गाडी घ्या, ती गाडी चांगली आहे. बैलगाडी द्या सोडून, मोटरसायकल घ्या, म्हणजे कार गाडी घ्या, एसटी घ्या, बस घ्या, कुठलीही गाडी चांगली आहे, पण ड्रायव्हरनं हातबटी घेतलेली आहे. गाडी चांगली आहे पण ड्रायव्हरनं हातबटी घेतलेली आहे, अपघात होणारच. अपघात होईल का नाही? हातबटी घेतलेला ड्रायव्हर, दारू पिलेला ड्रायव्हर असेल आणि गाडी कितीही नवी काल घेतलेली नाही, आत्ताच घेतलेली गाडी असेल आणि दारू पिणारा जर ड्रायव्हर असेल, हातबटी घेणारा पिऊन जर गाडी चालवत असेल तर अपघात होणारच. म्हणून संविधानाची गाडीचा, आणि गाडी जुनी असू द्या, कितीही खराब असू द्या, पण ड्रायव्हर जर चांगला असेल, ड्रायव्हर निर्व्यसनी असेल, ड्रायव्हर जर चांगला असेल, कितीही जुनी गाडी असेल तर ती योग्य वळणावरती योग्य दिशेलाच नेणार, अपघात होणार नाही. म्हणजे संविधानाची गाडी चांगली आहे पण ड्रायव्हरनं जाती धर्मांधाची हातबट्टी घेणाऱ्या नालायक लोकांच्या, धर्मांध पक्षाच्या, मनवाद्यांच्या हातात हे सत्ता असल्यामुळं संविधानाची गाडी योग्य दिशेनं योग्य वळणावरती योग्य उद्दिष्टापर्यंत पोहोचली नाही. हे थोडक्या संविधानाच्या समोरचं जे आव्हान आहे
त्या विषयाचा हा सार आहे, लक्षात घ्या. आणि बाबासाहेब दुसरं असं म्हणतात की सरकार नालायक आहे, पण जर संविधानाचं अनुपालन करणारा जर समाज तयार झाला, समाज जीवनामध्ये संविधानाचं अनुपालन करणारा जनाधार निर्माण झाला, जनाधार विस्तारीकरण झाला, तर मात्र या देशामध्ये संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन होऊ शकतं. पण तसंही आम्ही झालं नाही. म्हणजे संविधानाचं अनुपालन करणारा जनाधार विस्तारीकरण, संविधानाचं अक्कल आणि अनुपालन करणारा जो जनाधार आहे तो रिपब्लिकन जनाधार, तो बौद्ध समाज, तो आंबेडकरी समाज, पण त्या समाजाचं जनाधार विस्तारीकरण गेल्या 73 वर्षामध्ये झालं नाही. आणि म्हणून संविधानाचं अनुपालन करणारा वर्ग आणि सत्ताधारी वर्ग हे दोन्ही बाबतीमध्ये संविधानाच्या बाबतीत या दोन्ही गोष्टी अपयशी ठरलेल्या आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारताचं संविधान, त्याचं यश अपयशावर बोलताना आमचे भक्तिदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात, भारतीय संविधान हा हाडाचा सापळा आहे, हाडाचा सांगडा आहे, हाडाचा सापळा आणि हाडाचा सांगडा आहे. त्याची अंमलबजावणी करणं आणि त्याची अनुपालन करणं हे त्याचं मांस आहे. आणि जोपर्यंत त्याचं अनुपालन करणं आणि अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत भारतीय संविधानानुसार लोकशाहीचं जीवनमूल्य यशस्वी होणार नाही आणि लोकशाही लोकाभिमुख होणार नाही. याच्यासाठी याच्यावरचं चिंतन, याच्यावरचं प्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आणखी एक मुद्दा या ठिकाणी मांडेल की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की याच्यावर मी जे आता जो विषय, या देशातील सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे? विषमता ही या देशाची सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि विषमता हा भारतीय संविधानासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे, हे समजून घ्या. पहिला मुद्दा मी मानतोय, विषमता या देशासमोरची सगळ्यात मोठी आव्हान आहे. आणि ती विषमता जातीच्या आधारावर ती विषमता आहे, सामाजिक आणि आर्थिक विषमता या देशासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 या देशातील जनतेला, या देशाला संविधान अर्पण करताना म्हटलं होतं, काय म्हटलं होतं? हे याच्यावर चर्चा झाली पाहिजे, होतच नाही. काय म्हटलं होतं? 26 नोव्हेंबर 1949 संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाला संविधान देताना एक इशारा दिला होता की 26 जानेवारी 1950 पासून प्रजासत्ताक भारताची संविधानानुसार अंमलबजावणीला सुरुवात झाली. पण आज आपण एका विसंगतपूर्ण जीवनामध्ये प्रवेश करत आहोत. आज राजकारणामध्ये समता निर्माण झाली. एक व्यक्ती एक मत या न्यायाने राजकारणामध्ये समता निर्माण झाली. एक व्यक्ती एक मत या न्यायानुसार राजकारणामध्ये समता निर्माण झाली. परंतु एक व्यक्ती एक मूल्य या न्यायाने सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये समता प्रस्थापित नाही. तर या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक प्रचंड विषमता आहे. हे संविधानासमोरचं पहिलं आव्हान हे 26 नोव्हेंबर 1949 संविधान सादर करतानाच बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सत्ताधाऱ्यांना इशारा दिला होता. आणि म्हटलं होतं आपण एका विसंगतपूर्ण जीवनामध्ये प्रवेश करतो आणि जोपर्यंत या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमता राहील, या विषमतेला कंटाळलेले लोक मोठ्या कष्टानं निर्माण केलेली लोकशाही उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. हा तो इशारा होता. प्रत्येक माणसाला बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिला. म्हणजे अंबानीला, अंदानीला, या देशातील बंगल्यातील भांडवलशाहीला, गर्भश्रीमंत माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार दिला. आणि स्वातंत्र्याच्या अमृतोत्सवी सुद्धा आणखी झोपडीतच राहणाऱ्या माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार दिला. अंबानी जरी आपल्या बायकोला हेलिकॉप्टर देत असेल तर त्याला 1,00,000 मताचा अधिकार नाही, त्याला 1,000-100 मताचा अधिकार नाही, त्याला एकाच मताचा अधिकार दिला. आणि झोपडीत राहणाऱ्या माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार दिला. म्हणजे एक व्यक्ती एक मत न्यायाने राजकारणामध्ये समानता प्रस्थापित झाली, समता प्रस्थापित झाली. परंतु बंगल्यात राहणार एक व्यक्ती एक मूल्य या न्यायाने आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये समता प्रस्थापित झाली नाही. अंबानी आणि झोपडीतला माणूस हा सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या समान नाही. प्रचंड मोठी तफावत आहे, विषमता आहे. आणि ही विषमता
नष्ट करण्यात आली नाही, कमी करण्यात आली नाही, उलट या विषमतेमध्ये अधिक वाढली गेली. गरीब हा अधिक गरीब झाला आणि श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत गेला. शोषक वर्ग हा सत्ताधीश झाला आणि शोषित वर्ग हा उपेक्षित राहिला. याच्यातली जी सामाजिक आणि आर्थिक विषमतेची दरी आहे ते वाढली नाही. आणि म्हणून जोपर्यंत या देशामध्ये एक व्यक्ती एक मूल्य न्यायाने सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये समानता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत संविधानाचं जीवन मूल्य यशस्वी झालं असं म्हणता येणार नाही. म्हणून विषमता संविधानासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. या आव्हानाला आम्हाला सामोरं जायचं आहे. हे विषमता आम्हाला नष्ट करायचं आहे. अरे या देशातील राष्ट्रीय संपत्तीचं मुठभर लोकांच्या मध्ये केंद्रीकरण झालं आहे. राष्ट्रीय संपत्तीचं मुठभर लोकांच्या मध्ये केंद्रीकरण झालं आहे. तर कित्येक लोकांना 2 वेळाचं अन्न सुद्धा पुरेशी मिळत नाही, सामाजिक प्रतिष्ठा नाही, आर्थिक सुरक्षितता नाही. आणि दुसऱ्या बाजूला मुठभर लोकांच्या हातामध्ये या देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचं केंद्रीकरण झालंय. अरे अंबानी सारखा किंवा इतर भांडवलशाही मोठा भांडवलशाही लग्नामध्ये आपल्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हेलिकॉप्टर भेट देतोय काय. आणि दुसऱ्या बाजूला या देशातील शेतकऱ्याची मुलगी गरीबाची मुलगी एसटी पासला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या करते. ही जी विषमतेची दरी आहे ही भांडवलशाहीचा परिणाम आहे, या विषमतेचा परिणाम आहे. आणि म्हणून ही विषमता संपली पाहिजे. समान वाटप करा. आज आरक्षणाच्या बद्दल गोंधळ चालू आहे, वाद निर्माण चालू आहे, तणाव समाजामध्ये निर्माण चालू आहे, जाती ते निर्माण होत आहे. हे सुद्धा संविधानासमोरचं आव्हान आहे. आरक्षणाच्या नावाखाली जातीमध्ये ते निर्माण करणं आणि सरकारला याच्यामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं. आरक्षण हा काय वादाचा विषय नाही, जातीमध्ये भांडण लावायचा विषय नाही, तर जाती अंताचं तत्वज्ञान म्हणजे आरक्षण आहे. पण याबद्दलचा फार मोठा गैरसमज झाल्यामुळं त्याच्यावर मी पुढे बोलणारच आहे. म्हणून पहिला मुद्दा असा आहे, हा जो इशारा बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता की आपल्याला ही समानता निर्माण करावं लागेल, समता प्रस्थापित करावं लागेल, आणि हा इशारा तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी, तत्कालीन नालायक सरकारने आणि आजपर्यंतच्या 73 वर्षाच्या जे सरकाराची उलटापलटा झाली, जे सत्तांतर झाले, त्याने सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 ला दिलेला हा इशाराकडे कायमचं दुर्लक्ष केलं. बाबासाहेबांच्या इशाऱ्यावरती चर्चाच 73 वर्षामध्ये घडली नाही. कुठल्या राजकीय पक्षाच्या अधिवेशनामध्ये एका राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना माझ्यासमोर येऊन सांगावं भाजप तर करू शकत नाही. भाजप तर हा विषमतावादी पक्ष आहे, जातीवादी पक्ष आहे, मनवादी पक्ष आहे, भांडवलशाही पक्ष आहे. पण काँग्रेसच्या काळामध्ये सुद्धा पंडित नेहरू पासून ते आतापर्यंतच्या मनमोहन सिंग सरकारमध्ये सुद्धा या विषमतेवर संसदेमध्ये चर्चा नाही झाली. अच्छे दिन आने वाले है, ना खाऊंगा ना खाणे दूंगा असे म्हणून आजचे दिन आले वाल्याच्या थापा मारून थपाडे पंतप्रधान, या देशाच्या जनतेची फसवणूक करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा पंतप्रधान पदाची शपथ घेताना पायरीला डोकं टेकवलं, संविधानाला वंदन केलं. पण 9-10 वर्षामध्ये त्या संविधानाच्या संसदेमध्ये विषमतेवरती चर्चा नाही झाली. आर्थिक आणि सामाजिक विषमतेवरती चर्चा संसदेमध्ये झाली नाही, विधिमंडळामध्ये झाली नाही, कोणत्याच राजकीय पक्षाच्या अधिवेशनामध्ये झाली नाही, भारतीय जीवनामध्ये सुद्धा याच्यावरती चर्चा झाली नाही. अरे आम्ही विषमतेच्या बळी आहोत. सामाजिक आणि आर्थिक विषमता ह्या देशाची मुख्य समस्या आहे. या समस्यावर लोक मतदानच करत नाहीत आणि या देशातला कोणताच पक्ष याच्यावर मतदान नाही मागत. या देशाची मुख्य समस्या काय ही लोकांनाही माहित नाही आणि जाणीवपूर्वक ही लोकांच्या डोक्यात येऊ नये. तुमची मुख्य समस्या काय? या देशातील आज मराठा समाज आरक्षण मागतोय, धनगर माळी समाज, शेतकरी हा उपेक्षित आहे, दलित उपेक्षित आहे, अनुसूचित जाती जमाती ओबीसी मायनॉरिटी मुस्लिम आज उपेक्षित आहे. या सर्व बहुजन समाजाची मुख्य समस्या सर्व विषमतेला फरफळलेले लोक आहेत, विषमतेनं ग्रस्त आणि त्रस्त झालेले लोक आहेत, विषमतेनं भाजलेली लोक आहेत, विषमतेनं उपेक्षित झालेली लोक आहेत. आणि विषमता, सामाजिक आणि आर्थिक विषमता ही तुमची सगळ्यात मोठी समस्या आहे. हे लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून कुठल्याच सरकारने भारताच्या संविधानामध्ये
यावरती चर्चा घडू दिली नाही। यावर महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या इशाऱ्याकडे या देशातील सत्ताधीशांनी दुर्लक्ष केल्यामुळं या देशातील विषमता नष्ट होऊन सामाजिक आणि आर्थिक समानता पूर्ण झाली नाही। मी तर काय म्हणतो, सामाजिक आणि आर्थिक समता, मधून मधून ते फोन येत असतात, अडथळा येते, जरा समजून घ्या। सामाजिक आणि आर्थिक समता हा लोकशाहीचा पाया आहे, पण गेल्या 73 वर्षामध्ये हा पायाच आम्ही निर्माण करू शकला नाही। हा पाया जर निर्माण केला असता तर जाती जातीमध्ये आरक्षणाबद्दल भांडणं लागली नसती, या देशामध्ये उपेक्षित कोणी राहिला नसता, शेवटचा माणूस हा राष्ट्राच्या मुख्य प्रभावात आला असता, त्याला सगळं आणि प्रतिष्ठा मिळाली असती आणि भारत हा महासत्ता म्हणून जगासमोर उभा राहिला असता, पण हे घडू दिले नाही। जर सामाजिक आणि आर्थिक समानता प्रस्थापित करणं हे मनोवाद्यांना आणि भांडवलशाहींना पचणार नाही। ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही ही विषमतेचे पुरस्कर्ते आहे आणि त्यांचं समर्थन करणारी, त्यांच्या हाताखालचे भावले असणारे सरकार या देशामध्ये असल्यामुळं संविधानानं दिलेलं जी अभिवचन आहे, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे अभिवचन आहे, सामाजिक आणि आर्थिक समतेचं ते निर्माण होऊ शकले नाही। म्हणून मी भारतीय लोकशाहीचं वर्णन करताना या निमित्तानं म्हणे, पाया नसणारी इमारत म्हणजे भारतीय लोकशाही। सामाजिक आणि आर्थिक समता हा लोकशाही, भारतीय लोकशाहीचा पाया आहे आणि पाया नसणारी इमारत म्हणजे भारतीय लोकशाही। म्हणून या बद्दलचा जो प्रबोधन आहे, जो समाज जागृती आहे, त्याविषयी प्रबोधन होणं, लोकजागृती होणं हे काळाची गरज आहे। याच्यावरती भाष्य होणं हे गरजेचं आहे। कारण इथं बघा, आम्ही एक म्हणेल की बाबा सगळे समता, भारतीय संविधानाने जे अभिवचन दिलं आहे, काय अभिवचन दिलंय? स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्ष, जात विरहित लोकतंत्र राष्ट्रवादाचा प्रबुद्ध भारत हाच या देशाचा सन्मान आहे आणि ह्या सन्मान निर्माण करेल हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून लोकांना दिलेलं अभिवचन आहे। हे भारतीय संविधानाचं अभिवचन आहे। काय? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, धर्मनिरपेक्ष आणि जात विरहित लोकतंत्र, जात विरहित समाज निर्माण करणं आणि समाजावर लोकशाही राष्ट्र निर्माण करणं हे भारतीय संविधानानं दिलेला हे सन्मान आहे। म्हणून मी या ठिकाणी काय म्हणेल की आज 26 नोव्हेंबर 1949 हा नुसता भारतीय संविधान दिन नाही, भारतीय संविधानाचा गौरव दिन नाही, आणखी काय आहे? आणखी काय आहे? 26 नोव्हेंबर 1949 हा भारतीय संविधानाचा गौरव दिन तर आहेच, संविधान दिन तर आहे, पण भारत या दिवशी भारत नावाचा संसदीय लोकशाही राष्ट्र, लोकशाही देश महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जनतेला अर्पण केलं, याचा हा दिन आहे। लोकशाही अर्पण करण्याचा, लोकशाही देश निर्माण करण्याचा हा दिवस, देश निर्माण, भारत नावाचा लोकशाही देश, भारत नावाचा देश निर्माण झाल्याचा हा दिवस आहे, नुसता संविधान नाही। म्हणून माझ्या बहुजन बांधवांनो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेतच, पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाच्या पाठीवर लोकशाही नावाचा देश निर्माण केला। म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही भारताचे शिल्पकार आहेत, लोकशाही भारताचे राष्ट्र निर्माते आहेत, संविधानाचे शिल्पकार आहेतच, पण भारत या देशाचे सुद्धा शिल्पकार म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आज 26 नोव्हेंबर 1950 पूर्वी भारत नावाचा देश अस्तित्वात नव्हता, भारत नावाचा लोकशाही देश अस्तित्वात नव्हता। हे मधल्या काळामध्ये लोकशाही आमची उद्ध्वस्त केली आणि हेही खरं आहे की 26 नोव्हेंबर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दुसऱ्यांदा पुन्हा मी संसदीय लोकशाही प्रदान करतोय असं म्हटलं होतं, पण त्याच्या 2650 पूर्वी लोकशाही देश भारत हे राष्ट्र नव्हतं, तर 6000 जातीचा समुदाय, विविध प्रांताचा, विविध भाषाचा आणि विविधतेने नटलेला हा समुदाय होता। त्याला एकत्रित करून हे सगळं आव्हान पेलून महामानव डॉक्टर बाबासाहेब, राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान निर्माण करून लोकशाही नावाचा देश
जगाच्या पाठीवरती निर्माण केला. म्हणून राष्ट्र निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंच उल्लेख करावा लागेल. काही लोक म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आणखी एक मुद्दा या ठिकाणी मी मांडेल की ज्या वेळेला संविधानाची सुरुवात कशी करायची यावरती संविधान सभेमध्ये चर्चा झाली. म्हणजे संविधानाची सुरुवात कशी करायची यावरती चर्चा झाली. आणि त्यावेळेला पंडित मालदिवे म्हणाले की संविधानाची सुरुवात ओम न करा. काय म्हणाले? संविधानाची सुरुवात ओम न करा असावी. मौलाना हसरत हे मुस्लिम समाजाचे ते म्हणाले नाही, संविधानाची सुरुवात अल्लाने करावी, अल्लाने असावी, सुरुवात त्याची अल्लापासून असावी. आणि एच.व्ही. कामत म्हणाले नाही, ओमने नाही, अल्लाने नाही, तर संविधानाची सुरुवात ईश्वरापासून करावी, ईश्वराने करावी, ईश्वरापासून करावं. हे सगळं चर्चा झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, संविधानाच्या शिल्पकार उठून संविधान सभेमध्ये म्हणाले की नाही, संविधानाची सुरुवात हे माणसापासून व्हावी, ही लोकांपासून व्हावी. ही बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं. यावर चर्चा झाली आणि संविधान समितीमध्ये मतदान झालं. आणि या देशामध्ये जी देवादी देश आहे त्या देवाशिवाय या देशातील जनतेचं काही सुद्धा चालत नाही. 33 कोटी देवांचा देश आहे. लोकसंख्या वाढली नाही, अभ्यास वेगळा आहे. माणसाची लोकसंख्या 135 कोटीवर गेली, पण 33 कोटी केव्हापासून ऐकतोय? 1000 वर्ष झालं 33 कोटी देव लोकांची. पण 33 कोटी देवांची लोकसंख्या काही वाढलीच नाही. काय भानगडाची देवालाच ठावी आपल्याला काय? पण लोकांची संख्या वाढली ना, माणसाची संख्या वाढली. 135 कोटीवरती देश गेला. आणि देवाला म्हणजे अल्लाला असावं किंवा ईश्वराला असावं, ओम पासून सुरुवात करावी का माणसापासून लोकांपासून सुरुवात करावी, या बाबतीत मतदान झालं. आणि त्यावेळेला देवाच्या बाजूनं 41 मतं पडली. किती? देवाच्या बाजूनं 41 मतं पडली आणि लोकांच्या किंबहुना माणसाच्या बाजूनं 68 मतं पडली. भारताच्या इतिहासात 33 कोटी देवांच्या या भारतामध्ये 33 कोटी देवांच्या देव नावाची दारू, धर्म नावाचा गांजा आणि जात नावाचं विष पाजून ब्राह्मणांनी मनवाद्यांनी या देशाचा सत्यानाश केला. तरी सुद्धा हे खूळ 21व्या शतकामध्ये सुद्धा लोकांच्या डोक्यातनं जात नाही. पण या भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या देशामध्ये देव हारला आणि माणूस जिंकला. लोक जिंकले, माणूस जिंकला. तेही महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या मुळे 68 मतांनी माणूस विजय झाला आणि 41 मतानं पडून देव हा हरला गेला. आणि आमच्या भारताच्या उद्देश पत्रिका आपल्याला माहित आहे की सुरुवात भारतीय संविधानाची आम्ही लोकांपासून होती. भारतीय लोकांनी लोकाप्रत हे संविधान आपल्या प्रत अर्पण केलेलं हे उद्दिष्ट आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास आणि श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, बघा व्यक्तीची प्रतिष्ठा, माणसाला सन्मान देण्याचं प्रयोजन उद्दिष्ट हे भारतीय संविधानाचं उद्दिष्ट आहे. माणसाची प्रतिष्ठा, व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता, एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुत्व प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. हे संविधानाची उद्देश पत्रिका आहे. म्हणजे संविधान लोकाप्रत अर्पण केले, ईश्वराला नाही, ओमला नाही, तर लोकांना संविधान अर्पण केलेलं आहे. हे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. आणि दुसरा असा या ठिकाणी सांगत असताना ही धोकेबाजी जी आहे, संविधानानं जसं निर्माण केली, संविधानाच्या समोरचं आव्हान आहे. हे आव्हान मांडत असताना जसं संविधान निर्माण केलं, जशा प्रकारचं संविधान निर्माण केलं तेव्हापासून म्हणजे 1950 पासून संविधानाची धोकेबाजी सुरू आहे. कितीपासून? हे आता नाही, 2023 नाही, जसं संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली तेव्हापासून
संविधानाला धोकेबाजी करण्याचा इथल्या सरकारचा, इथल्या मनोवाद्यांचा डावपेच, मनोवाद्यांचं षडयंत्र कारणीभूत आहे. आणि हे मनोवाद्यांचं संविधानाच्या प्रती असणारं षडयंत्र हे भारतीय संविधानाच्या समोरचं आव्हान आहे. संविधानाप्रती, संविधान स्थापन केल्यापासून, संविधानाची अंमलबजावणी करण्यापासून संविधानाला दिलेला धोका, संविधानाशी केलेली धोकेबाजी, बेमानी ही संविधानाच्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. बघा, 1949 ला संविधानाची अंमलबजावणी झाली आणि 1954 ला तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी संविधान समीक्षा आयोग नेमला. 4 वर्षात आयोग. जगातलं मानवतावादी संविधान, जगातलं महान संविधान, भारताला महासत्ता बनवण्याची ताकद असणारं संविधान, धर्मानं माणसाला माणूस म्हणून नाकारणाऱ्या माणसाला माणसाचा सन्मान आणि प्रतिष्ठा देणारं संविधान, या देशातील प्रत्येक लोकांना मताचा अधिकार देणारं संविधान, या देशातील स्त्रियांना सन्मान देणारं संविधान, या देशातील शेतकऱ्यांना सन्मान देणारं संविधान, या देशातील लोकांना राजा बनवणारं संविधान, जगातलं सगळ्यात महान असं मानवतावादी संविधान 4च वर्षामध्ये समीक्षा नेमली. ही पंडित नेहरूनं त्यांच्या सरकारनं केलेली संविधानाप्रती बदमाशी, ही बदमाशी संविधानाच्या समोरचं आव्हान होतं. इथलं आव्हान तिथून सुरू झालंय. जसं स्थापन झालंय अंमलबजावणी, तिथून संविधानाला आव्हान देण्याचं काम सुरू झालेलं आहे. राष्ट्रपती, या देशाचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती, आताच्या राष्ट्रपती जे आदिवासी महिला आहे, सन्माननीय राष्ट्रपती माननीय सन्माननीय द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदामध्ये राष्ट्रपती भवनात बसल्यानंतर तो जी कक्ष आहे, तो सभागृह आहे, ते पटब्राह्मणाच्या मंत्र म्हटलं गेलं. ही संविधानाच्या प्रती या देशातील राष्ट्रपतीने केलेली बेमानी आहे. धर्मनिरपेक्ष या देशाला कोणताही धर्म नाही, तरी सुद्धा संविधान राष्ट्रपती कार्यालयामध्ये भटाब्राह्मणा करून होणारं मंत्रपठण हे आज नाही केलं. हे पहिल्या राष्ट्रपतीपासून सुरुवात आहे. या आताच्या आदिवासी ते सन्माननीय महिला आहेत, महोदय आहेत, त्यांचं नाही आता केलेलं, ते आज पहिल्यापासूनच आहे. या देशाचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काशीला गेल्यानंतर काशीच्या ब्राह्मणांचं पाय धुवून पाया पडले. काशाचा राष्ट्रपती. बघा, संविधान का अंमलबजावणी झाली नाही, आमचा शत्रू कोण आणि संविधान कुणी राबवलं पाहिजे, काय करायला हवं, याच्यासाठी हे सांगत आहे. राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काशीला गेले असताना तेथील ब्राह्मणाचं, कमीत 20 ब्राह्मणाचं पाय धुवून पाया पडले आणि पाय धुतल्याला जे पाणी आहे ते तीर्थ म्हणून प्याले. राष्ट्रपती या देशाचा. कशाला नुसत्या त्या मुर्मू द्रौपदी यांच्या बरोबर त्या टीका करण्यात काही अर्थ नाही. अरे डॉक्टर राजेंद्र प्रसाद पासून ते आतापर्यंतच्या राष्ट्रपतीनं संविधानाचं रक्षण करण्याऐवजी संविधानाशी धोकेबाजीच केली. तिथल्या सरकारनं धोकेबाजी केली. म्हणजे यातून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे बिहारचे काय असतं, हे राष्ट्रपती जर झाले तरी ब्राह्मणांचं पाय देऊन ते पाणी तीर्थ म्हणून पितात. याचा अर्थ ब्राह्मण कितीही नालायक असला तर तो ब्राह्मण हा सर्व संविधानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे हे दाखवून देण्याचा हा चुकीचा संदेश आणि पायडा पाडण्याचं ब्राह्मणी षडयंत्राचं सुरुवात होती. हे झालं होतं. दुसरं, अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये संविधान समीक्षा नेमला गेला, समीक्षा आयोग नेमला गेला. म्हणजे सरकारच्या डोक्याची, सरकारच्या मनोवादी मानसिकतेची समीक्षा व्हायला पाहिजे होती. संविधानाचा आम्ही यशस्वी करण्यामध्ये, संविधान राबवण्यामध्ये आम्ही मनोवादी सत्ताधारी हा नालायक ठरला, या नालायकपणाची समीक्षा व्हायला पाहिजे होती. अटल बिहारी वाजपेयीच्या मनोवादी वृत्तीची समीक्षा व्हायला पाहिजे, मनोवादी शासनकर्त्याची समीक्षा व्हायला पाहिजे. पण संविधानाची समीक्षा करून संविधान हे कसं अपयशी ठरलं, संविधान हे कसं अडचणीचं आहे, हे लोकांना बुद्धिभेद करण्याचा डाव निर्माण झाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की पहिल्यांदा उद्दिष्ट पत्रिकेमध्येच पहिली बदमाशी संविधानाशी केली. सुरुवातीला या भारतात बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान देताना जे उद्दिष्ट पत्रिका बनवली होती त्याच्यामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष हा शब्द नव्हते, तर सार्वभौम, गणराज्य, प्रजासत्ताक हे शब्द होता. पण तत्कालीन इंदिरा गांधीनं 42वी घटना म्हणजे 1973 मला वाटतं त्या काळामध्ये
42वी घटना दुरुस्ती करून हे धर्मनिरपेक्ष शब्द घातला. तत्कालीन अल्पसंख्याक लोकांना राजकीय डावपेचा भाग, मताच्या बेरजेचं राजकारण करता संविधानाची धोकाबाजी करून धर्मनिरपेक्ष हा शब्द घातला. आपल्या लोकांना हे माहीत असणं गरजेचं आहे, सांगणं माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यानुसार आपल्याला हे प्रबोधन करावे लागेल. म्हणून संविधानाच्या समोर जे मनवादी वर्चस्व, ब्राह्मणी वर्चस्व भारतीय संविधानासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि आजपर्यंत मग ते काँग्रेस असू द्या नाहीतर भाजप असू द्या, या दोन्हीही सरकार हा मनोवाद, दोन्हीही पक्षाचा मनोवादी चेहरा हा दोन्हीही पक्षाचा आहे. ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीचे पुरस्कर्ते हे दोन्हीही पक्ष आहे. त्यामुळं दोन्हीही ब्राह्मणी वर्चस्वाला बळी ठरलेले पक्ष आहेत आणि त्यामुळे त्यांनी या देशाचं संविधान त्यांनी निर्माण केलेलं राजकारण, नालायक राजकारण, विकृतीचं राजकारण, बेरजेच्या नावाखालचं जे चुकीचं म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित राजकारण हा जुगाराचा खेळ नसून, राजकारण हा जुगाराचा अड्डा नसून जनकल्याणाचं पवित्र साधन आहे. पण हे पवित्र माणसाच्या हाती न गेल्यामुळं राजकारणाचा जुगाराचा अड्डा झाला, राजकारण हा जुगाराचा खेळ झाला आणि राजकारणाचा जुगारातील खेळ हा भारतीय संविधानाच्या समोरचं आव्हान आहे. ते नष्ट करण्यासाठी नवीन आणि योग्य आणि राजकारणाला जनकल्याणाचं पवित्र साधन मानणारं राजकारण निर्माण करण्यासाठी लोकशाही प्रति लोकशाहन करणं गरजेचं आहे. मतदार शहाणा झाला पाहिजे आणि इथल्या विषमतेच्या, ब्राह्मणवाद्यांच्या, मनवाद्यांच्या मानसिक गुलामगिरीतून भारत हा मुक्त झाला पाहिजे. हे या निमित्तानं बोलताना एका वाक्यात संविधानाचा मी आशय सांगतो, लोकशाहीचा आशय सांगतो की भारतीय संविधानानुसार लोकशाहीचं जीवनमूल्य यशस्वी करायचं असेल तर भारत हा पुन्हा बौद्ध भारत होणं गरजेचं आहे. बघा, संविधान यशस्वी करायचं असेल, संविधानाची योग्य अंमलबजावणी करायची असेल, संविधानानं दिलेल्या अभिवचनानुसार लोकशाही राबवायची असेल, लोकशाही लोकाभिमुख आणि यशस्वी करायचं असेल तर भारत हा पुन्हा बौद्ध भारत झाला पाहिजे. आणि बौद्ध भारताची पुनर्स्थापना, बौद्ध भारत हा पुनर्जीवित केल्याशिवाय भारतीय संविधान हा यशस्वीच होणार नाही, लक्षात घ्या. म्हणजे बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानाचं प्रतिबिंब हे भारताच्या संविधानात आहे. बौद्ध धम्म हा भारताचा खरा चेहरा आहे. संविधानाचं अनुपालन करणारा प्रबुद्ध भारत, प्रबुद्ध समाज तयार झाल्याशिवाय, प्रबुद्ध समाजाचा प्रतिनिधित्व निवडून गेलेलं सरकार, प्रबुद्ध सरकार, हे प्रबुद्ध भारत बनल्याशिवाय भारताचं संविधान यशस्वी होणार नाही. याचं कारण बघा, या देशात बुद्ध जन्मले. बुद्ध हा बौद्ध भारत, बौद्ध धम्म हा भारताचा धम्म. भगवान गौतम बुद्ध हे जगाचे मार्गदाते आहे, ते भारताचे सुपुत्र, भारतातील महामानव, भारताचा धम्म. जपानमध्ये एका दुसऱ्या महायुद्धामध्ये बेचिराग झालेला जपान घराच्या छपरावरती आणि रेल्वेच्या 2 पठारीमध्ये पिके घेऊन प्रगती झाला. विकसित देशांमध्ये जपान आज प्रगतशील झाला. दुसऱ्या महायुद्धामध्ये बेचिराग झालेला जपान आज प्रगतीच्या गगनाला गवसणी घालतोय, भारताला सुद्धा कर्ज देतोय. भारत हा बौद्ध राष्ट्र म्हणून जपान आपल्याला सहाय्य करतय, मदत करतय. पंतप्रधान तिकडे मोदी जातात, इकडे गर्व हिंदुत्व हे राष्ट्रीयताचा नारा लागवायचा आणि भारत सोडल्यानंतर मी बौद्ध भारतातून आलोय, मी प्रबुद्ध भारतातून आलोय म्हणून बौद्ध राष्ट्राची सहानुभूती घ्यायची, त्यातील निधी गोळा करायचा आणि इकडे आर्यच्या पिल्लावाला उंदराला वाटप करायची. हे षडयंत्र आहे, हे वळकून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून भारत संविधान जपानच्या संविधानामध्ये, जपानचं ज्या संसदेचं अधिवेशन होतं, जपानमध्ये संसदेचं जे अधिवेशन होतं त्याची सुरुवात होती बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि यांनी सुरुवात होती. पाणादी पंचशीला आणि पाणादिपाता वेरमणी सिक्कापदम समाजामी, त्रिशरण पंचशिलाने जपानच्या संसदेमध्ये अधिवेशनाची सुरुवात होते, कामकाजाची सुरुवात होते. अरे तिथली विधिमंडळ असेल, तिथल्या राजकारणातील कोणतीही सभागृह असेल तर तेथील सुरुवात ही त्रिशरण पंचशिला होतील. तिथल्या अंगणवाडी पातील, तिथल्या विद्यापीठामध्ये तिथील सुरुवात हे बुद्धं शरणं गच्छामि पासून होती. तिथल्या मतदारामध्ये घरामध्ये बुद्धं शरणं गच्छामि, त्रिशरण पंचशील म्हणून सुरुवात होते. तेव्हा जपान बुद्ध स्वीकारला, जपाननं बुद्धाने त्याचा धम्म स्वीकारला.
बुद्ध धर्माला राष्ट्रधर्म म्हणून जपान स्वीकारला, म्हणून जपान हा जगाच्या पाठीवर अत्यंत विकसित असणारा देश आहे. याचं कारण त्यांनी बुद्धाचा स्वीकार केला, बुद्धाचा धम्म स्वीकार केला. आणि आमचा देशातील बुद्ध, आमच्या देशातील धम्म, बौद्ध धम्म हा भारताचा मूळ धम्म. या भारताची माती, या देशातील माती, दगड, डोंगर, मंदिर तपासली तर प्रत्येक अवशेष खोदकाम केलं तर त्या प्रत्येक खोदकामध्ये बुद्धाशिवाय काहीच निघणार नाही. करा, रामायण मंदिर, राम मंदिर जिथं बांधकाम सुरू आहे तिथं खोदकाम करा, तिथं सुद्धा तुम्हाला बुद्धाचेच अवशेष सापडतील. बुद्धाच्या अवशेषावरती तुमचं राम निर्माण व्हायला लागलाय, तुमचं मंदिर व्हायला लागलं आहे. म्हणजे जो भारताचा संविधान जर लोक यशस्वी व्हायचं असेल, लोकशाही यशस्वी करायचं असेल तर पुन्हा प्रबुद्ध भारत होणं गरजेचं आहे, पुन्हा बौद्ध भारत होणं गरजेचं आहे. आणि बौद्ध भारत नसणं, बौद्ध भारत निर्माणाच्या कार्यामध्ये निर्माण मनवाद्यांनी केलेले अडथळे, हिंदुत्वादी केलेले अडथळे, आज धर्म विरुद्ध धम्म अशी भारतीय जीवनामध्ये संघर्ष व्हायला पाहिजे होता. धर्माच्या नावाखाली भारतीय लोकांच्या घरात शिरून नरड्याला नख लावलंय. इथल्या ब्राह्मणवाद्यांनी हिंदुत्वाच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली इथल्या मातंग, चर्मकार, माळी, साळी, कुणबी, नावी, ढोर, कुंभार, सुतार, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम, मराठा, धनगर, महिला, शेतकरी इत्यादी बहुजन समाजाच्या घरात शिरून धर्माच्या नावाखाली नरड्याला नख लावलेला आहे. लक्षात घ्या. हिंदुत्वाच्या नावाखाली राजकारण केलं जातं, ब्राह्मणी वर्चस्वाचं ते षडयंत्र आहे. म्हणून हिंदुत्वाच्या नावाखाली या देशाच्या नरडीला, संविधानाच्या नरडीला जानव्याचा फास लागू देणार नाही. ही भूमिका भारतीय लोकांना घेतलं पाहिजे, तरच संविधान वाचू शकेल, तरच संविधानाचा सन्मान होईल. कारण हिंदुत्व आणि संविधान हा विसंगत गोष्टी आहेत. त्या हिंदुत्व आणि संविधान आणि लोकशाही ह्या एकत्र नांदू शकत नाही. धर्म आणि संविधान, लोकशाही आणि संविधान हा एकत्र नांदू शकणार नाही. तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, धर्मनिरपेक्ष, जात विरहित लोकतंत्र राष्ट्रवादाचा प्रबुद्ध भारत हाच भारताचा सन्मान आहे. हा सन्मान मिळवून देण्याकरता या हिंदुत्वाच्या गर्व शेकवाम हिंदुत्व या येड्यात आणि ब्राह्मणी षडयंत्राला बळी पडू नका. हिंदुत्व हे हिंदूच्या भल्यासाठी नाही, हिंदुत्व हे मराठ्यांच्या भल्यासाठी नाही, हिताचं नाही, माळ्यांच्या हिताचं नाही, धनगराच्या हिताचं नाही, आदिवासींच्या हिताचं नाही, ओबीसीच्या हिताचं नाही, चांबाराच्या हिताचं नाही, मातंगाच्या तर हिताचं नाहीच नाही. कारण हे हिंदुत्व हे हिंदूच्या हिताच नसून हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाच्या विरोधातलं ब्राह्मणी षडयंत्र आहे. हे हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजनांना ओळखणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला संविधानाने दिलेले अधिकार सन्मानाने मिळतील, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा एक सांगतोय की संविधानानं आम्हाला भारत, दॅट इज इंडिया, पहिलं कलम संविधानाचं दॅट इज इंडिया, भारत हा देश, भारत नावाचा देश, भारत हा देश आहे. दॅट इज इंडिया, पहिला आर्टिकल, पहिल्या कलमानं या देशाला भारत नावाचा देश असं संविधानानं घोषित केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं कलम लिहिलं, दॅट इज इंडिया. हिंदुस्तान नाही, हिंदुस्तान नावाचा कोणता देश जगात अस्तित्वात नाही, भारत नावाचा देश जगामध्ये अस्तित्वात आहे, इंडिया नावाचा देश अस्तित्वात आहे. त्याच्यासाठी पहिलं कलम लिहिलं. आणि दुसरं कलम जे आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे लिहिलं कलम, कलम आर्टिकल 13 काय आहे, एका वळीत ब्राह्मणवाद नष्ट केला, एका वळीत ब्राह्मणी धर्म व्यवस्था नष्ट केली, मनुस्मृतीचे कायदे एका वळीत नष्ट केली, ब्राह्मणी वर्चस्व भारतीय संविधानानं कलम 13च्या अनुसार नष्ट करण्यात आलं. कलम 13 लय खटकतंय, संविधानातलं काय खटकतंय सगळ्यात जास्त, कलम 13. कारण त्या कलमानुसार एका वाक्यात लिहिले 1950 पूर्वीचे जे कायदे आहे होते, जे मनुस्मृतीचे कायदे, जर ब्राह्मणी वर्चस्वाला अनुकूल असणारे जे कायदे होते ते 1950 पूर्वीचे सर्व कायदे हे नष्ट होतील, हे कलम 13 सांगतं. आणि एवढंच नाही तर भविष्य काळामध्ये, वर्तमान काळामध्ये आणि भूतकाळामध्ये सुद्धा हे पुन्हा मनुस्मृतीचे कायदे, ब्राह्मणी व्यवस्थेला सुसंगत असणारे कायदे पुन्हा या देशात कधीच निर्माण करता येणार नाही, अशी मेक कलम 13 मध्ये मांडली गेली. म्हणजे एका वळीत बाबासाहेबांनी ब्राह्मणी धर्म वर्चस्व नष्ट केलं, हे खटकतंय कलम 13. कलम 13 हे खटकतंय. म्हणून या देशामध्ये जाती धर्मांधाचं आव्हान
या देशामध्ये निर्माण केलं गेलं. आणि दुसरं आहे की बाबा स्वतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले होते की कलम मी या देशाच्या संविधानाचा प्राण जर कोणता असेल तर मी कलम 32चा उल्लेख करेल असं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. कलम 32 यामध्ये या देशातील नागरिकाला जो मूलभूत अधिकार दिलेला आहे, मूलभूत हक्क दिलेले आहे, ते हक्काचं जर कुणी अतिक्रमण केलं, हक्क जर डावलले गेले, हक्क जर नाकारले गेले, हक्काचं जर हक्क संविधानानं दिलेल्या मूलभूत अधिकाराच्या हक्काचं आणि अधिकाराचं जर हनन केलं, जर डावलले गेले तर नाकारले गेले तर नागरिकाला न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार कलम 32 नुसार दिलं. आणि हे कलम बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा प्राण असे म्हटलेला आहे. आणि कलम 226 नुसार संविधानानं दिलेला मूलभूत अधिकार आहे, मूलभूत हक्क आहे, मूलभूत तत्व आहे. त्या तत्व संसद सुद्धा डावलू शकत नाही. एवढंच काय, न्यायपालिकेला राज्य न्यायालयाला सुद्धा या बाबतीमध्ये निर्णय घेता येतो, त्याच्यामध्ये दाद मागता येत होते. मूलभूत अधिकार हे संविधान असेपर्यंत बदलता येत नाही, डावलता येत नाही. अशा प्रकारचं शक्ती, अशा प्रकारचा सन्मान या संविधानाने लोकांना मिळाला आहे. याचं चिंतन, याची माहिती, याचं प्रबोधन, याची जागृती आपल्याला निर्माण करावं लागेल. त्याच्याशिवाय हे लक्षात येणार नाही. हे लक्षात घेऊन गरजेचं आहे. आणि दुसरा एक मुद्दा असा आहे, ब्राह्मणी वर्चस्व नष्ट झालं. जरी आजही संविधान असताना सुद्धा संविधान राबवणारे तेच लोक आहेत. याचं कारण संविधानाप्रती, संविधानावर जर उद्या संविधानाच्या विरोधात आता 2018ला संविधान जाळलं गेलं, किती लोकांनी आंदोलन केली, रस्त्यावरती आले. उद्या संविधानाच्या विरोधात कोण बोललं तर बौद्ध समाजच, आंबेडकरी समाजच रस्त्यावरती येतोय. मग संविधान फक्त बौद्ध समाजासाठी आहे का? संविधान इथल्या मराठ्यासाठी नाही, धनगर माळ्यासाठी, ओबीसी आदिवासी मातंगाच्या चर्मकारासाठी नाही, इथल्या मुस्लिमांसाठी नाही, इथल्या ओलांसाठी नाही, इथल्या सर्व समाजासाठी नाही. मग संविधानाला जर विरोध झाला, संविधानाला जर धोक्यात आलं तर संविधान वाचवण्याची नैतिक आणि राष्ट्रीय जबाबदारी कर्तव्य म्हणून आपण त्याच्या बाबतीमध्ये त्याच्या बाबतीतला विचार व्हावा. हे लोक सगळ्यात जास्त लोकांना कळणं गरजेचं आहे. परंतु दुर्दैव असं भारताचं संविधानाच्या समोरचं आव्हान सांगत असताना सगळ्यात मोठं जे दुर्दैव आहे की जो मूलभूत अधिकार आम्हाला दिलेला आहे, तो मूलभूत अधिकाराला जर हनन सातत्यानं त्याचं हनन झालं, त्याची अंमलबजावणी झाली नाही, परंतु न्यायपालिकेमध्ये त्याला दाद मागता येते. परंतु आज असं दुर्दैवानं सांगावं लागतं, या देशातील संसद, या देशातील राष्ट्रपती कार्यालय, राष्ट्रपती, या देशाचा पंतप्रधान कार्यालय, या देशातील निवडणूक आयोग, या देशातील शासन आणि प्रशासन, या देशातील न्यायपालिकेचं ब्राह्मणीकरण झालं. आणि न्यायपालिकेचं, संसदेचं, राष्ट्रपतीचं आणि पंतप्रधान कार्यालयाचं, शासन प्रशासनाचं ब्राह्मणीकरण हे भारतीय संविधानाच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. याच्यावर सुद्धा आपण याच्यावर सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर या देशातील जाती व्यवस्था सुद्धा या देशातील भारतीय संविधानाच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. माणूस, जात आणि जातीची अस्मिता हा माणसाचा आत्मघात आहे. आणि जाती अंताचा विचार करणं हा माणूस आणि समाज आणि राष्ट्राचा सन्मान आहे. हे संविधानाच्या प्रती जागृत होत असताना जाती अंतातून बाहेर पडून माणूस बनणं. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी प्रथम हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई इत्यादी जातीचा, धर्माचा आणि नंतर भारतीय असं नाही, तर मी प्रथम भारतीय आहे आणि नंतर सुद्धा भारतीय आहे. हा बंधुत्वाची, हा राष्ट्रीयत्वाची भावना लोकांच्या मध्ये रुजवणं हे संविधानाच्या प्रती असणार कर्तव्य आहे. एक आहे की संविधान किंवा कायदा ह्या देशाची समस्या नाही, कायदा राबवणाऱ्यांची बदमाशी या देशाची समस्या आणि आव्हान आहे. संविधान या देशाची समस्या नाही, तर संविधानाची अंमलबजावणी करणारे राजकारत्याची नालायक आणि बदमाशी या संविधानाच्या समोरचं आव्हान
आणि समस्या आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणेल की मगाशी म्हटलं होतं की संविधानाचा अंमलबजावणी व्हायचं असेल तर भारत हा पुन्हा बौद्ध भारत होणं गरजेचं आहे. याच्यासाठी धम्म आणि राजकारण, कारण लोकशाही ही बुद्धानं जगाला दिलेली देणगी आहे. भारतातून जगातून लोकशाही भारतात नाही आली, तर भारतातून लोकशाही जगाला गेली. आणि लोकशाही ही बुद्धानं दिलेली जगाला देणगी आहे, भारताला दिलेली देणगी आहे. आणि लोकशाहीचं राजकारण करायचं असेल तर धम्माचे संस्कार असणारी माणसं, धम्माचे संस्कार असणारी माणसं हे राजकारणामध्ये असायलाच हवे. त्याशिवाय भारतीय संविधान हे यशस्वी होणार नाही. आम्ही म्हणतो धम्मात आपण एकत्र येऊया आणि राजकारणात कुठेही बोंबलत पडूया असं नाही. धम्म आणि राजकारण हा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि म्हणून धम्माचे संस्कार असणारी माणसं राजकारणामध्ये असायलाच हवी. याच्यासाठी धम्माचा प्रचार आणि याच्यासाठीच मी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान मी राबवत आहे. या देशातील हिंदू, या देशातील आरक्षण ही समस्या नाही. आरक्षण बघा महाराष्ट्रात चालू आहे गोंधळ. आरक्षणाच्या नावाखाली जाती जातीत भांडणं लावले, धनगर आदिवासी मध्ये भांडण लावले, मराठा ओबीसी मध्ये भांडण लावले. आता आम्ही आमचे मातंगाने वेगळं आरक्षण, अबकर आरक्षणाचे वर्गीकरण करा मुलाचा गेलेत, त्याच्या बौद्ध मातंगामध्ये भांडणं लावले. आरक्षण हा जाती जातीमध्ये बहुजनामध्ये जातीच्या नावाखाली भांडणं लावण्याचं षडयंत्र हे सुद्धा ब्राह्मणी षडयंत्र आहे. तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ते बागेश्वराच्या पाया पडले. पुण्यात जो बागेश्वराचा कार्यक्रम झाला ना तिथं पाया पडायला गेले. बागेश्वराचं दर्शन, तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्यावेळेचे आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या नावाखाली जाती जातीत आग लावण्याचं काम केलं. आरक्षणाच्या नावाखाली जाती जातीमध्ये तेढ निर्माण केला आहे, जाती जातीमध्ये भांडण निर्माण केले आहे, जाती जातीमध्ये वैरभाव निर्माण केला आहे, जाती जातीमध्ये आगी लावण्याचं काम केलेलं आहे. हा आरक्षणाच्या नावाखाली जाणीवपूर्वक मनोवादी आणि ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही निर्माण केलेला जातीवाद हा भारतीय संविधानासमोर आज निर्माण केलेला आव्हान आहे. लक्षात घ्या, आरक्षण हा भांडणाचा विषय नाही. आरक्षण हा जाती जातीमध्ये वादाचा विषय नाही. पण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पहिलं होतं का भाजपचं सरकार या काळा यायच्या अगोदर आरक्षणाच्या नावाखाली भांडणं होती का महाराष्ट्रात? नव्हती. पण देवेंद्र फडणवीस त्यावेळेचे मुख्यमंत्री आणि आरक्षण धनगराला म्हटलं आम्हाला सत्ता द्या आणि पहिल्या कॅबिनेट मंत्रीमध्ये धनगराला आरक्षण देतो. नादाला लावलं आरक्षण. पुन्हा मराठा आरक्षणाचा आहे. एका बाजूला म्हणायचं ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला मराठा ओबीसीतून मराठा पाहिजे, दोघांमध्ये आरक्षणाचे भांडणे लावली. आरक्षण हा गरीब हटावचा गरिबी दारिद्र्य निर्मूलनाचा मुद्दा नाही. आरक्षण हा जाती जातीमध्ये भांडण आणि वादाचा विषय नाही, तर आरक्षण हा जाती अंताचं तत्वज्ञान आहे. जेवढ्या लवकर त्या आरक्षणाची अंमलबजावणी होईल तेवढ्या लवकर या देशातील जातीच्या आधारावर निर्माण झालेला, कारण इथं जातीच्या आधारावर विषमता आहे. गरिबीमुळे जात नाही निर्माण झाली, तर जातीमुळे गरिबी निर्माण झाली. जातीमुळे इथं उपेक्षित वर्ग निर्माण झाला. जातीच्या आधारावर विषमता आहे, त्या विषमतेमुळे या देशामध्ये गरीब निर्माण झाला, उपेक्षित निर्माण झाला. आणि त्याला समान पातळीवर आणण्याकरता, समतेच्या प्रवाहात आणण्याकरता विशेष प्रतिनिधित्व म्हणून तो आरक्षण हा प्रतिनिधित्व आहे. याच्यासाठी आरक्षण तुमची समस्या नाही, तर तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेता ही सगळ्यात मोठी समस्या आहे. तर त्यावर तुम्ही स्वतःला बौद्ध म्हणून पुनर्जीवित करणं, पुनर्विकसित करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे. आणि विषमता, आर्थिक विषमता समस्या, या समस्येवरती बोला. मी तर म्हणलं आरक्षण हे रिकाम्या टोपलीसाठी भांडण आहे. अरे त्या टोपलीत भाकरी तर असायला पाहिजे ना, ज्याच्यासाठी तुमची भांडणं चालू आहे. मराठा ओबीसी मध्ये, धनगर आदिवासीमध्ये, सगळ्या याच्यामध्ये जे आरक्षण चालू, आरक्षणा नावाखाली जी भांडणं आणि तणावग्रस्त महाराष्ट्र आणि समस्याग्रस्त महाराष्ट्र निर्माण केला जात आहे, गोंधळाचं वातावरण निर्माण केलं आहे. आणि आरक्षण हा बदलत्या काळानुसार विकासाचा मुद्दाच नाही. खाजगीकरणानं सगळं सपोर्ट म्हणजे एलपीजी, सगळ्यात महत्वाचा राहिला मुद्दा एलपीजी म्हणजे उदारीकरण, खाजगीकरण हे भारताच्या संविधानाच्या समोरचं सगळ्यात मोठं आणखी एक आव्हान आहे. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण हे जे याच्यावरती आहे, खाजगीकरण हा देशाच्या संविधानाच्या समोरचं
भांडवलशाहीनं निर्माण केलेलं आव्हान आहे. आणि याच्यासाठी जर काय करावं लागेल तर या देशाच्या संपत्तीचं, राष्ट्रीय संपत्तीचं, याच्यावर बोला ना, याच्यावर आंदोलन करा. सगळ्या बहुजनांना जातीच्या मानसिक गुलामीतून बाहेर पडून प्रबुद्ध समाज बना, बहुजन समाज बना आणि या खाजगीकरणाच्या विरोधात लढाई दिलवा, उदारीकरणाच्या विरोधात लढाई करा. शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, सरकारी नोकऱ्या खाजगी उद्योगाचं सरकारी उद्योग झालं पाहिजे. जसं बँकाचं राष्ट्रीयकरण झालं त्या पद्धतीनं शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, खाजगीकरण रोखलं पाहिजे. हे याच्यावरती आंदोलन करा. विषमतेच्या विरोधात आंदोलन करा, याच्यावरती प्रबोधन झालं पाहिजे. या नाही तर आरक्षणाचा हक्क जर मिळाला आणि त्याची जर अंमलबजावणी नाही, त्याच्यात भाकरी ना तर खाणार काय? टोपलं गिर फिरवायच कुठं? आरक्षणाचं टोपलं यार, त्यात भाकरीच नाहीत ना. हक्काच्या भाकरी, शिक्षण आणि नोकऱ्याच्या भाकरी कुठे? हिरावणी घेत, कंत्राटी बेसवर नोकरी भरती, खाजगीकरण, सगळे सरकारी उद्योग बंगाराच्या भावानं मोदी सरकारनं विकलं, कुठं आहेत? आणि म्हणून या बाबतीतलं आपण आरक्षण देणाऱ्यांनी आता संविधानानं दिलेल्या मताच्या ताकदीचा उपयोग करून आरक्षण मागणाऱ्यांनी आणि आपसामध्ये भांडण करण्यापेक्षा बंधुभाव निर्माण करावा, एक शक्ती निर्माण करावी, जातीच्या बाहेर निर्माण करून जात विरहित प्रबुद्ध समाज बनावा आणि आरक्षण मागणाऱ्यांनी आरक्षण देण्यासाठी या देशाचा मालक बना, या देशाची शासनकर्ती जमात बना, तरच तुमची समस्या सुटेल. आणि शेवटचा मी या ठिकाणी मुद्दा मांडेल की गांधीवाद संविधान चालवायला नालायक निघाला. हिंदुत्ववादी तर संविधान चालवू शकत नाही, संविधानाचं नेतृत्व करू शकत नाही, तर हिंदुत्ववाद्यांना संविधानच बदलण्याचं षडयंत्र आहे, संविधानच बदलण्याचा ब्राह्मणी डावपेच म्हणजे हिंदुत्वाचा नारा आहे. म्हणून कम्युनिस्टवादीला तर संविधान आणि लोकशाही मान्य नाही, हिंदुत्ववाद संविधान राबवू शकणार नाही, गांधीवाद संविधान राबवू शकणार नाही, तर आंबेडकरवाद हाच संविधानाचं नेतृत्व आणि मार्गदर्शन करू शकतो. आंबेडकरी समाज, आंबेडकरवादीच लोकशाही भारताचं नेतृत्व आणि मार्गदर्शन करण्याची क्षमता असणारा समाज आहे. आंबेडकरवादीच संविधानाचे योग्य अंमलबजावणी करू शकतो, आंबेडकरवादीच संविधानाचं नेतृत्व आणि मार्गदर्शन करू शकतो. म्हणून आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव भारताच्या राजकारणामध्ये वाढला पाहिजे. आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व इतर मातंग, चर्मकार, आदिवासी, माळी, साळी, कुणबी, नावी, ढोर, धनगर, मराठा या लोकांनी, सर्व बहुजन लोकांनी हिंदुत्व संविधान वाचवण्यासाठी, संविधानानुसार हक्क आपल्या पदरात पाडण्यासाठी आणि संविधानानुसार लोकशाही यशस्वी करायचा असेल तर आंबेडकरवादी राजकारण भारताच्या राजकारणामध्ये वाढलं पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मी म्हणेल की बाबांनो, आम्ही लोकशाहीचे मार्गदर्शक आहोत, म्हणा तर निदा भूमिका, आम्ही लोकशाही भारताचं मार्गदर्शक आहोत, संविधानाचे मार्गदर्शक आहोत. ही भूमिका घेऊन आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवावा लागेल आणि बुद्ध आणि धम्म वगळून आंबेडकरवादी राजकारणाची मांडणी करता येणार नाही. हे पुस्तक येतंय माझं, लवकरच पुस्तक या पुण्यामध्येच प्रकाशित करतोय, दीक्षाभूमी ते संसद. आणि हे दीक्षाभूमी ते संसद लवकरच याच्यामध्ये मी मान्य केलेलं आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म घेतल्याशिवाय आंबेडकरवादी राजकारणाची मांडणी करता येणार नाही. आणि याच्यासाठी आम्हाला हे समजून आंबेडकरवादाची भूमिका घेऊन पुढे यावं लागेल. राष्ट्र आणि माणसाचा विकास समोर ठेवून लोकांमध्ये जाऊन बहुजनामध्ये प्रबुद्ध भारताचा निर्माण करण्यासाठी, प्रबुद्ध जनाधारचा विस्तार करण्यासाठी आम्हाला बहुजनापर्यंत ही भूमिका घेऊन जावे लागेल. आणि या देशातील लोकशाहीला वाचवायचं असेल, या देशातील संविधानाला वाचवायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयाशिवाय, बुद्धांच्या अनुयाशिवाय संविधान वाचू शकत नाही, लोकशाही वाचू शकत नाही. अनेक बरे म्हणतात की संविधान बदलण्याची भाषा करतात. संविधानाच्या या 73व्या वर्षात वर्धापनाच्या निमित्तानं अरे संविधान बदलणं म्हणजे देश बदलणं. संविधान आणि भारत ह्या वेगळ्या गोष्टी नाहीत. संविधानानं भारत नावाचा राष्ट्र देश निर्माण केलेला आहे. संविधानाला विरोध म्हणजे भारत या देशाला विरोध, संविधानाला विरोध म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, देशद्रोह आहे. आणि संविधानाला विरोध करणारा कोणताही असेल तो भारतात राहायचा लायक नाही, त्यांनी देश सोडून जावा. संविधानाच्या विरोधात संविधानाला विरोध करणारा तो भारतीय नागरिक म्हणून घेण्याचा तो लायकीचा नाही. आणि मग आम्ही संविधानाबद्दल जागृती करायच्या ऐवजी जर आम्ही इशारा करतो संविधान जर बदललं, आमचे नेते बोलतात संविधान जर बदललं तर हातपाय तोडून काढू. हे म्हणतात अरे 2018ला संविधान जाळलं दिल्लीमध्ये, कुठे गेलं होतं सगळे हातपाय तोडणारे? हातपाय तोडण्यापेक्षा संविधान राबवणारी सत्ताधीश बना,
शासनकर्ती जमात बना. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचा आहे आणि सारा भारत बौद्धमय करायचा आहे. या बाबासाहेबांच्या या कार्यातच संविधानाचं मूल्य दडलेलं आहे. लोकशाहीचं यशस्वी परिणाम काढायचा असेल तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही 2 कार्य, ह्या कार्याच्या दिशेनं हे कार्य राबवणारेच आम्हाला काम करावं लागेल. आणि आपला गांधीवादी आणि हिंदुत्ववादी कल्पात राहणारा माणूस आपला किती जवळच असला तरी तो आंबेडकरवादी असू शकत नाही. पण हिंदुत्ववादी आणि गांधीवादी कल्पात राहणारा खरा आंबेडकरवादी असू शकत नाही. आमचा नेता वाघ आहे, परंतु तो प्रस्थापितांच्या राजकीय सरकशीतील वाघ आहे. आणि हा वाघ हा किती भूक कधीही शिकार करणार नाही. म्हणून कितीही भूक लागली तरी गवत न खाणाऱ्या खऱ्या वाघाची तुम्हाला निर्माण करावं लागेल. आणि संविधान यशस्वी करायचं असेल तर भारताला बुद्ध भारत करायचं, बौद्ध भारत प्रबुद्ध भारत करत असेल तर शपथविधी देव हारलाय आणि माणूस जिंकलाय तरी संविधानामध्ये आमदार पंतप्रधान ईश्वर साक्षीने शपथ घेतोय. ह्या त्याची बदमाशी संविधानाच्या समोरचा इथला मंत्री, इथला खासदार, इथला आमदार, इथला राष्ट्रपती, इथला राज्यपाल शपथ घेताना लोकांना स्मरण शपथ घ्या. संविधान साक्ष मानून भारतीय जनतेला साक्ष मानून शपथ घ्यावी. पंतप्रधानानं, राष्ट्रपतीनं, खासदारानं, आमदारानं, मंत्र्यानं, राज्यपालानं अशी शपथ घ्यावी. शपथ काय घेतली जाते? कोणी जय श्रीराम, कोणी ईश्वर साक्षीनं. ही सारी संविधानाच्या विरोधातलं वर्तन आहे, संविधानाच्या प्रती असणारं बदमाशी आहे. म्हणून मी सांगेल की जपान प्रमाणे भारताच्या संविधानामध्येची सभागृहाची सुरुवात ही त्रिशरण पंचशिलानं व्हावी. भारताच्या संसदेमध्ये ज्या वेळेला बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी आणि पंचशिलानं भारताच्या संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात होईल. महाराष्ट्राच्या विधिमंडळाची अधिवेशनाची त्रिशरण आणि पंचशिलानं सुरुवात होईल. त्यावेळीच महाराष्ट्र आणि देशात मध्ये सरकार आणि लोकशाही ही लोकाभिमुख होईल आणि संविधानाचा विजय झाला असे लक्षात घ्या. संविधानाचा विजय होण्यासाठी ग्रामपंचायतीपासून राष्ट्रपती कार्यालयामध्ये बुद्धम शरणम गच्छामी त्रिशलम पंचशील म्हटलं पाहिजे. त्याच पद्धतीनं अंगणवाडीपासून ते विद्यापीठापर्यंत भारत प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीताबरोबरच त्रिशरण पंचशील म्हटलं पाहिजे. तर संविधानाचा अनुपालन करणारा समाज भारतीय समाज निर्माण होईल आणि त्या भारतीय समाजाचं प्रतिनिधित्व करणारा सरकार जे आहे लोकप्रतिनिधी मग ते सरकार सुद्धा प्रबुद्ध सरकार असेल, संविधानाला अंमलबजावणी करणारं सरकार असेल. या बाबतीतलं सुद्धा जनजागृती निर्माण होणं गरजेचं आहे. आणि भारताचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली 14 ऑक्टोबर 1956 ची धम्मक्रांती, बुद्ध आणि त्याचा धम्म, रिपब्लिकन समाज, बौद्ध समाज, आंबेडकरी समाज अर्थात प्रबुद्ध समाज, या बाबतीतलं प्रबोधन भारतीय समाज जीवनामध्ये होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ते प्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि लोकशाहीची संविधानाने लोकशाहीची व्याख्या काय केली हे कित्येक लोकांना माहित आहे. शाळेतल्या पोरांना माहित नाही, शिक्षकाला माहित आहे, राजकर्त्याला पुढाऱ्याला माहित नाही, आमदार खासदारला माहित नाही. भारतीय आमच्या लोकशाहीची व्याख्या काय, भारतीय संविधानानं काय व्याख्या केली हे माहित नसेल. काय संविधानावर आपण संविधान दिन साजरा करणार? या देशातल्या पंतप्रधान पंडित नरेंद्र मोदीला तर भारतीय संविधानाची व्याख्या सांगावी. मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि 2 उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, देवेंद्रजी फडणवीस यांनी भारताच्या लोकशाहीची व्याख्या सांगावी. राज्यपालाने सांगावी, राष्ट्रपतीने सांगावी. काय आहे भारताच्या संविधानाची व्याख्या? आम्ही लोकशाहीची व्याख्या करताना सरसकट आम्ही म्हणतो की लोकांसाठी लोकांकडून निवडून दिलेलं राज्य म्हणजे लोकशाही. ही आहे का लोकशाहीची व्याख्या? जगाची लोकशाहीची व्याख्या झाली. भारताच्या संविधानानं निर्माण केलेली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणारी लोकशाहीची व्याख्या काय माहित नाही. तर भारतीय लोकशाहीची व्याख्या अशी आहे की रक्ताचा एक थेंबही न सांडता लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन आणि क्रांती घडवणं म्हणजे लोकशाही होय. म्हणजे रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडता सामाजिक आणि आर्थिक जीवनामध्ये समता प्रस्थापित करणं, परिवर्तन करणं, बदल करणं म्हणजे भारतीय लोकशाही होय. आणि अशी लोकशाही जर निर्माण करायचं असेल आणि भारत संविधान वाचेल तर संविधानाचा विजय होईल. आणि अशा प्रकारची लोकशाही निर्माण करायची असेल तर समतावादी बौद्ध धर्माचा स्वीकार, बौद्ध धर्माच्या अनुषंगाने संस्कार घेऊनच भारताच्या राजकारणाचा प्रभाव, भारताच्या राजकारणाची वाटचाल व्हायला लागेल. आणि विषमतावादी जो सत्ताधीश आहे त्याला हटवून त्याच्या विरोधात
हा देश वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी आम्हाला समतावादी राजकारण आम्हाला करावं लागेल. माननीय नरेंद्रजी मोदी उद्याच्या 2024 पुन्हा जर हे मोदी सरकार आलं तर पुढची भावी पिढी आम्हाला कधीही माफ करणार नाही. वाटेल ते झालं तरी चालेल, परंतु आरेच्या बाहुला असणारे ब्राह्मणवाद्यांचे बाहुले असणारे, भांडवलशाहीचा आस्तक असणारे नरेंद्र मोदी सरकार पुन्हा या देशामध्ये येता कामा नाही. ही संविधानाची मागणी आहे, ही लोकशाहीची मागणी आहे. आणि त्याच पद्धतीनं आंबेडकरवादी विचाराचं राज्य केंद्र सरकारने राज्यामध्ये सत्ता येणं, परिवर्तन होणं ही लोकशाहीची आणि भारतीय संविधानाची उद्या दिलेली युगाची हाक आहे. ही हाक ऐकली पाहिजे. आंबेडकरवाद हा राष्ट्रवाद आहे. हा राष्ट्रवाद स्वीकारून राष्ट्राचं संविधान वाचवलं पाहिजे. याच्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. आणि म्हणून परिवर्तनवादी लोकांनी, अरे मी म्हणतोय तुम्हाला तुमच्या समस्या सोडवायचा असेल तर मराठा बांधवानो, माळी बांधवानो, धनगर बांधवानो, आदिवासी बांधवानो, मातंग बांधवानो, चर्मकार बांधवानो, भटका समाज, शेतकरी बांधवानो, महिला वर्ग, ज्या सर्व बहुजन समाजाने आंबेडकरवादी नेतृत्वाचा स्वीकार करून आपला राजकारणाचा प्रभाव वाढवला पाहिजे, तरच तुमची भावी पिढी या देशामध्ये सुखानं ना जगेल. अन्यथा मनवादी सरकारच्या हातात पुन्हा ह्या देशाचं संविधान गेलं तर या देशाची बर्बादी, या देशाच्या बहुजन समाजाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं या निमित्तानं बोलून मी सांगतोय की जर संविधान बदलणं शक्य नाही, संविधान जर बदललं, आम्हाला सांगितलं संविधान बदललं जाईल काय नाही. संविधान बदललं जर या देशामध्ये अराजकता निर्माण होईल आणि अराजकताच्या आगीमध्ये संविधान बदलणारे मुठभर ब्राह्मण वर्ग, सवर्ण वर्ग जळून भस्मसात होतील. त्यांच्या चितेवरती, संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्याच्या चितेवरती रडण्यासाठी एक सुद्धा शिल्लक राहणार नाही. हे लक्षात घ्या. संविधान आहे, कायदा आहे म्हणून कायदेशीर मार्गानं इथला आदिवासी समाज, इथला बहुजन समाज, इथला मराठा समाज, इथला धनगर समाज, इथला माळी समाज, इथला संपूर्ण शेतकरी वर्ग हा लोकशाही मार्गानं, शांततेच्या मार्गानं आंदोलन करतोय. संविधान जर बदललं गेलं, जर ज्यांनी बदललं त्या ब्राह्मणशाहीचा जे अराजकता निर्माण होईल, त्या ब्राह्मणवाद्यांचा, ब्राह्मणशाहीचा, भांडवलशाहीच्या आगी, त्या अराजकतेच्या आगीत जळून भस्मसात होतील आणि त्यांच्या रडण्याच्या चितेवरती एकही शिल्लक राहणार नाही. हे ध्यानात असू द्या. संविधान आहे तरच देश आहे, लक्षात घ्या. संविधान बदललं म्हणजे देश नष्ट करणं, भारत नावाचा लोकशाही देश नष्ट करणं एवढं सोपं नाही. आणि म्हणून शेवटी जाता जाता मी एवढं सांगेन की बाबा पुन्हा हे सरकार कमीत कमी आंबेडकरवादी लोक आणि आंबेडकरवादी विचारधारा असणाऱ्या सर्व संघटना आणि पक्षांनी एकत्र येऊन बहुजनाला एक योग्य आणि चांगलं नेतृत्व द्यावं, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडतो. आणि पुन्हा सगळ्यात संविधानाच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा देतो. माणूस, समाज आणि राष्ट्र निर्माण करण्याचं हे संविधानाचं दिलेलं अभिवचन आपण सर्वांनी पाळूया. एवढंच या निमित्तानं बोलून इथंच मी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान, जय भारत.